खोपरे गावची आई महामाई देवी चषक 2026 आलेल्या तमाम सर्व लाडक्या प्रेक्षकांचं खेळाडूंचं तसेच अतिथी कक्षामध्ये असलेल्या अतिथींचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। अतिथी कक्षामध्ये आपण पाहिलं तर मग दादांची घरत, किरणजी पडवळे साहेब, अजितजी गोवारी, चेतनजी कुंभारे असे दिग्गज मान्यवर अतिथी कक्षामध्ये देखील उपस्थित आहेत। त्या सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतोय। चला मॅचला होते सुरुवात। दुसऱ्या फेरीतील मॅच क्रमांक 2 पाहायला मिळणार आहे। चिरमाई स्पोर्ट कॅसा रडवले आणि त्यांच्या विपक्षामध्ये जीवदानी स्पोर्ट गिरीज हा संघ। चिरमाई स्पोर्ट कॅसा रडवली सध्या आपण पाहिलं तर मग बॅटिंग करण्यासाठी सज्ज झाली आहे। आकाश रिपट वर्सेस आकाश दानवी, पहिला बॉल आकाश दानवीचा, प्ले अँड मिस हा डॉट बॉल। ही लढाई खूप चांगली पाहायला मिळणार आहे, कारण दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही संघामध्ये समान ताकदीचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळालेत या वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये। पहिला चेंडू आपण पाहिला तर डॉट आलाय। पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहिलं तर मग बॉलिंग मध्ये मिस्टेक होताना पाहायला मिळाली आहे। सध्या तरी आपण पाहिलं तर मग खूप चांगल्या ट्रेडिंग मध्ये पाहायला मिळालेत दोन बॅटर। ओ बॅटची हलकीशी लीडिंग एज काम तमाम। आकाश रिपटला मारत परतावं लागेल डगआउटच्या दिशेनं, आउट। रुपेश टोकरे नावाचा खेळाडू यावेळेस मैदानाच्या आतमध्ये इन होतोय। आकाश रिपट मात्र आपण पाहिलं तर मग स्वस्त्यामध्ये बाद झालेत। पहिला चेंडू डॉट आला, थोडंच प्रेशराइज झाले। पुढील बॉल वरती देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीच लेडी केस लागली आणि आपण पाहिलं तर मग आकाश रिपट याच्या खेळाचा अखेरीस आपण पाहिलं तर अंत झाला गेला। यावेळेस नंबर 3 या क्रमांकावरती रुपेश टोकरे नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन होतोय। पुढील बॉल ओ फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळले गेलेत, पकडला जाईल झेल। आणखी एक फलंदाज रुपेश टोकरे देखील झालेत मैदानाच्या आतमध्ये फेल, आउट। थँक्यू सो मच। आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेत आणि 3 चेंडू मध्ये एकही धाव ही बनवली गेली नाहीये आणि 2 महत्वाचे फलंदाज डगआउटला परतलेत। षटकातील पुढील बॉल हो पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न रोहित रिफटने केला होता। 1 बाउन्सनं चेंडूला फील्ड केलं गेलंय। एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केलीच जाईल। गौरव रिपट देखील आहेत जे सलामीला आलेत। आकाश रिपट यांचे बंधू, दोन बंधूंची जोडी सलामीला पाहिली होती परंतु आकाश मात्र बाद झालीत। गौरव ऑन स्ट्राइक, हो हवाई हल्ला, फुल पॉवरफुल, सक्सेसफुल आणि चेंडू सीमारेषा बाहेर, गोल। षटकार नंबर 2च्या ट्रॉफीला मात्र सलामी देणारा हा षटकार पाहायला मिळालाय। हलकासा चेंडू आपण पाहिला तर मग नंबर 2ची ट्रॉफी जी आहे तिला मात्र स्पर्श करून गेलाय। कदाचित नंबर 2च्या ट्रॉफी नेण्याचा इरादा आहे की काय असं मात्र थोडंसं आमच्या मनामध्ये देखील एक खंत निर्माण झाली आहे। पुढील बॉल हो यावेळेस लेन थोडीशी आपण पाहिले तर मागे ठेवली। अगोदरचा बॉल ओव्हर पिच होता आणि त्याच्यावरती आपण पाहिलं तर मग षटकार पेश केला।
पहिल्या षटकाचा खेळ आहे तो अखेरीस संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 7 धावा. सुरुवातीला आपण पाहिलं तर मग 2 फलंदाज बाद झाल्यानंतर गौरव आणि रोहित रिपट यांच्यावरती यावेळेस जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी चांगली स्वीकारावी लागणार आहे. चांगला खेळ इथून मात्र पुढे न्यावा लागणार आहे. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहे. 6 चेंडू मध्ये आणखी 15 ते 16 धावा इथून मात्र पूर्ण कराव्या लागतील एक चांगला धावफलक उभा करण्याकरता. रोहित ऑन स्ट्राइक वरती पाहायला मिळत आहेत. रोहित रिपट एक जबरदस्त खेळाडू आहे. ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि सातत्याने त्याच्याकडनं चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळालाय. हो जोरकस मारण्याचा प्रयत्न प्ले अँड मिस डॉट बॉल. राकेश चौधरी राकेश गोवारी आपण पाहिलं तर मग या स्पर्धेचे सर्व आहे त्यांच्या माध्यमातून चांगलं आयोजन केलं गेलंय आणि त्याच कारणास्तव राकेश गोवारीचं नाव आमच्या मुखातून देखील वारंवार निघालं जात आहे. कालच्या दिवसामध्ये त्यांना देखील आपण इन ॲक्शन मध्ये पाहिलं होतं. राकेशचा पुढील बॉल ऑन साइडला खेळले गेले. क्षेत्ररक्षक मयूर पोहोचेल का? यस पोहोचला गेलाय. परतावं लागेल रोहित रिपटला देखील. कदाचित या ठिकाणी सेन्सिबल क्रिकेट खेळायला हवं होतं रोहितनं परंतु स्वतःवरती थोडासा विश्वास दर्शवला होता. मी देखील मोठे स्ट्रोक खेळू शकतो परंतु यावेळेस आपण पाहिलं एलिव्हेशन प्रॉपर झालं नाहीये आणि त्याच कारणास्तव झेलच्या स्वरूपामध्ये रोहित रिपट देखील झालेत बाद. धक्का क्रमांक 3. सुरुवातीला आकाश त्याच्यानंतर रुपेश आणि आता मात्र रोहित. कुंदन नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. दोन्ही चेंडूंचा खेळ मात्र इथून झालाय. धाव फलकावरती धावा आहेत फक्त आणि फक्त 7. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर दोन्ही चेंडूला सामोरे गेलाय गौरव आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग 6 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. 1 धाव बनवली आहे ती म्हणजेच रोहितनं. चला नेक्स्ट मॅच साठी रेडी राहायचं आहे दोन संघांनी. होली क्रॉस घोडबंदर आणि युनिटी स्पोर्ट चिंचोटी या दोन संघामध्ये पुढील मॅच आपण पाहणार आहोत. अखूड टप्प्याची लेंथ होती. ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी केली आहे. थोडासा टप्पा आपण पाहिला तर मग मागे ठेवलाय परंतु बॅटरनं आपण पाहिलं तर मग हलकस एक पाऊल पुढे आले होते आणि तिथून मात्र स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. धीम्या गतीने टाकलाय. ऑन साइडला चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे. हो 2 क्षेत्ररक्षकामध्ये तू मै पाहायला मिळाली आहे आणि अखेरीस चेंडू आपण पाहिला तर निघून गेला सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता येतोय चौकार. 4 नतमोत्याची नाकामध्ये गे अंबा. छत्रपती शिवाजी महाराज की. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. थँक्यू सो मच. धाव फलक 4 ने पुढे सरकला. पोहोचला गेला 11 अंकांवरती. पुढील बॉल यावेळेस समोरच्या दिशेने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. मयूर पुढे आले. झेल क्रमांक हा 3 पकडला या इनिंग मध्ये मयूर भोईरनं आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग दोन्ही षटकांचा खेळ इथून मात्र संपन्न झालाय. धाव फलकावरती एक आहे का शेवटचा 1 चेंडू बाकी आहे आणि धाव फलक 11 असताना मात्र ही 4थी विकेट डाऊन झाली आहे. 11 धावा धाव फलकावरती लागलेत. शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा पटकाला तर एक लढण्यासाठी काहीतरी धावफलक हे पाहायला मिळणार की नाही हे देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा एकमेव राजा म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं गीत निश्चितच आपण या ठिकाणी ऐकलं. हो सुंदर चेंडूची हाताळणी.
जबरदस्त हा वेगवान बॉल पाहायला मिळाला. अगदी वेगामध्ये पूर्णपणे बीट केलं फलंदाज निलेशला. अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग 2 षटकांचं खेळ इथे मात्र संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 11 आणि 6च्या सरासरीनं धावा या ठिकाणी पूर्ण कराव्या लागणार आहेत त्या म्हणजेच 12. पुढील मॅच आपण पाहणार आहोत होली क्रॉस घोडबंदर आणि त्यांच्या समवेत युनिटी स्पोर्ट चिंचोटी या दोन संघामध्ये. चला टॉससाठी रेडी राहायचं आहे दोन्ही संघाने. होली क्रॉस घोडबंदर आणि युनिटी स्पोर्ट चिंचोटी टॉस बॉक्सच्या दिशेने आपण या. चला आपण या ठिकाणी टॉस आहे तो संपन्न करणार आहोत. होली क्रॉस घोडबंदर टीमचे संघनायक थोडस स्पीडअप करा, घाई करा. जबरदस्त मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. मॅच क्रमांक 5 युनिटी स्पोर्ट चिंचोटी लोहारपाडा आणि होली क्रॉस घोडबंदर या दोन संघामध्ये टॉस आहे तो संपन्न केला जाईल. अतिथी कक्षाच्या दिशेने आपण लक्ष केंद्रित केलं तर मग दयानंदजी घरत आहेत. दादांच्या शुभस्त निश्चितच आपण टॉस आहे तो संपन्न करणार आहोत. होली क्रॉस घोडबंदर टीमचे संघनायक आपल्याला पाहायला मिळतील महेश मोहिते. त्याचनंतर युनिटी स्पोर्ट चिंचोटी लोहारपाडा टीमचे संघनायक राकेश ठाकरे. दोन्ही संघनायकांचं टॉस बॉक्समध्ये सहर्ष स्वागत आहे. दयानंदजी घरत साहेबांच्या शुभ हस्ते टॉस आहे तो संपन्न केला जाईल. टॉस आपण पाहिला तर एका बाजूने आहे खोपरकर बॉयज, दुसऱ्या बाजूने आहे विजयदीप स्पोर्ट. खोपरकर बॉईज आणि आलाय खोपरकर बॉईज. टॉसचा निकाल आपण पाहिला तर मग युनिटी स्पोर्ट चिंचोटीच्या बाजूने लागला. शुभेच्छा द्या. आणि पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठावरती विराजमान राकेश ठाकरे. टॉस जिंकला, डिसिजन काय असणार आहे? फिल्डिंग. बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा तुम्हाला, कारण मैदानाच्या दिशेने मॅच देखील सुरू झालेला आहे. महेश मोस्ती तुम्हाला देखील शुभेच्छा. जाऊ आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने आणि पुन्हा एकदा मॅचचा आनंद घेऊया. थँक्यू सो मच. इनफिल्डच्या वरून यावेळेस खेळले गेले जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला आहे. आकाश ताणवीच्या बॅट मधनं नेत्रदीपक फटका, चेंडू सीमारेषा पार, चौकार 4. वेळेस देखील जबरदस्त स्ट्रोक, परंतु झेल मात्र ठिकाणी पकडला गेलाय. थँक्यू सो मच. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर झपकार आला, परंतु दुसऱ्या बॉलवरती आकाश दानवेला मात्र बाद केलं. गौरव रिपटला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल आपण पाहिला तर मग हॅपटॅक बॉल होता. आपण पाहिला तर मग जबरदस्त इनफिल्डच्या वरून खेळले होते आकाश दानवे. तो स्टूक 4 धावा करता. त्याच्यानंतर मात्र आकाशला परतावं लागलंय. विजयजी काकडे साहेबांचं या दुपारच्या सत्रामध्ये शुभागमन झालेलं आहे आणि त्यांचं करूया आपण वेलकम, स्वागतम सुस्वागतम. आपलं देखील सहर्ष स्वागत. ट्रॉफी आपण पाहते, सुंदर 3 ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या ट्रॉफीचे स्पॉन्सर देखील आहेत. त्यावेळेस हा वेगवान बॉल राकेश चौधरी याला आपण पाहतोय. वेगामध्ये पूर्णपणे बीट केले. लक्ष आहे ते म्हणजेच 12 धावांचं आणि इथून मात्र आपण पाहिलं तर मग 4 धावा
धाव फलकावरती जोडल्या गेलेत. पुढील बॉल पुन्हा एकदा ब्लॉकॉलमध्ये चेंडूच्या हाताळणी एक धाव या ठिकाणी वेगानं पूर्ण केलं. सेकंड रनचा कॉल आहे आणि तो या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळालाय. एक एक धाव थांबवणं ही खूप गरजेचे आहे चिरमाई स्फोटिक कासा रोडोली संघाकरता. कारण तुमच्याकडे बॅलन्स भरपूर कमी आहे आणि ज्यावेळेस बॅलन्स कमी असतो ना त्यावेळेस खर्चावरती देखील लक्ष जे आहे ते द्यावं लागणार आहे. धावफलक 2ने पुढे सरकलाय 6 अंकांवरती. ओ यावेळेस बॅटला चेंडू स्पर्श झाला आणि निघून गेला डिक्लेरेशन झोनच्या दिशेने म्हणजेच मिळतील 2 धावेने धावफलक पोहोचले गेले 8 या अंकांवरती. जवळजवळ आपण पाहिला तर मग चेंडू फेकून झालेत 5 आणि 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 8. समोरच्या दिशेने खेळले गेले राकेश चांगला स्ट्रोक आहे. रोहित आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी. चांगली फिल्डिंग झाली आहे परंतु 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. 2 धावेने धावफलक पोहोचले गेले 10 या अंकांवरती. चला घाई करायची. चेंडू शिल्लक असतील 6 आणि 6 बॉलमध्ये जिंकण्याकरता 2 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहणार आहोत. गोलंदाज लवेश आलेत. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मग चिरमाई स्पोर्ट कासा रोडोली संघाकडनं कर्णधाराचं पद मात्र त्याने स्वीकारलंय. ओ त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना सुंदर स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला होता अशोक लहांगे या खेळाडूचा. काय जबरदस्त बॉलला रेट केलं होतं परंतु तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये रोहित रिपट्स आपल्याला पाहायला मिळालं आणि अशोकला मात्र या ठिकाणी परतावं लागेल डगआउटच्या दिशेनं. मुंबईची पावनी ही माझी लाडाची मेवणी. 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 फुगली बेडकी वाणी ते पाणी नळाचं पिऊनी. फुगली बेडकी वाणी ते पाणी नळाचं. स्क्वेअरलेगच्या आमच्या पंच आपण पाहिलं तर रुपेश दांडेकर यांचं हे गीत आपण निश्चितच ऐकलं आणि हलकीशी स्माइल त्यांच्या चेहऱ्यावरती देखील पाहायला मिळाले. 5 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. हो स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का परंतु रोखलं गेलंय. आता मात्र 4 चेंडू आणि जिंकण्याकरता 1 धावेची आवश्यकता आहे. मॅजिकल गोलंदाजी या ठिकाणी करावी लागणार आहे. काहीतरी जादूहीन गोलंदाजी. हवाई स्ट्रोक केले गेले. क्षेत्ररक्षक आहे जज करतायत. पकडला जाईल शेल. ज्या ठिकाणी फील्ड पोझिशन सजवली गेली ना त्या दिशेने मात्र ही गोलंदाजी आणि मोठा फटका खेळण्याकरता भाग पाडलं गेलंय. आता मात्र 3 चेंडू 1 धावेची गरज आहे. अजून सुद्धा सामन्यामध्ये जिवंतपणा ठेवलाय चिरमाई स्पोर्ट कासा रोडवली या संघानं. सुरुवातीला फर्स्ट इनिंग मध्ये धावा भरपूर कमी जमा केल्या. आकाश रिपटचे विकेट स्वस्त्यामध्ये आले. त्याच्यानंतर रुपेश देखील लवकरात लवकर बाद झाले. रोहित अँड गौरवनं चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला परंतु रोहित रिपटनं देखील 7 सोडला गौरव रिपटचा आणि त्याच्यानंतर धावफलक आपण पाहिलं तर मग 11 वरतीची गाडी आहे ती थांबली गेली चिरमाई स्पोर्ट कासा रोडवली संघाची. परंतु पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मग गौरव रिपटनं धावा खर्च केल्या त्या म्हणजेच 10. 6 मध्ये 2 धावांची गरज असताना आतापर्यंत आपण पाहिलं तर मग 3 चेंडू मध्ये 2 विकेट प्राप्त केलेत आणि 1 सिंगल धाव ही दिली गेली आहे. आता मात्र इथे 3 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्याकरता 1 धावेची आवश्यकता.
लवेसचा पुढील बॉल. अखो टप्प्याची लेंद टाकली गेली आणि त्याच्यावरती हा स्ट्रोक मात्र खेळले गेले फलंदाज केतन आणि केतनच्या बॅटमधनं ही विजयी धाव मात्र या ठिकाणी पूर्ण झाली. अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग आजच्या दिवसामध्ये अंतिम 3 मध्ये पोहोचतोय. जीवदानी स्पोर्ट गिरीज संघ, हाळक चिरमाई स्पोर्ट कासा रोडवली, आकाश रिपाट अँड ऑल प्लेयर्स. चला आकाश रिपट यांनी यायचा आहे. तुमचा एक मॅन ऑफ द मॅच राहिला आहे अगोदरच्या मॅचचा, तो तुम्ही घ्यायचा आहे. आणि ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जाईल तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया, तो म्हणजे